की मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने मराठा समाजाला एससीबीसी प्रवर्गातनं 10% आरक्षण नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये देण्याचं जे विधेयक मांडलं होतं ते सभागृहाने एकमताने मान्य केलं आहे। दोन्ही सभागृहात हे विधेयक एकमताने मान्य झालंय। त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा जो मार्ग आहे हा मार्ग मोकळा झालाय। आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, ते आरक्षण आपल्या उच्च न्यायालयात त्या ठिकाणी टिकलं, पण नंतरच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये काही त्रुटी काढल्या आणि ते आरक्षण रद्द केलं। त्याच्यावर चीफ जस्टिस भोसले साहेबांची एक समिती तयार करण्यात आली होती आणि या समितीने अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयाने काय काय त्रुटी काढल्या आहेत आणि त्या कशा दूर करता येतील याचा अहवाल हा सादर केला होता। त्याच्यावर आधारित राज्य मागासवर्ग आयोगाला आपल्या सरकारने मॅन्डेट दिलं होतं। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अंतर्गत एक्सटेन्सिव्ह सर्वेक्षण घेण्यात आलं। 2.5 कोटीपेक्षा जास्त अशा प्रकारे घरांमध्ये जाऊन आणि त्या ठिकाणी हा सर्वे करण्यात आला आणि त्या सर्वेच्या निष्कर्षाच्या आधारावर मराठा समाजाला अशा प्रकारचं आरक्षण देणं हे योग्य ठरेल असं मत आपल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग जस्टिस शुक्रे साहेब आणि संपूर्ण आयोगाने एकमताने हा अहवाल आम्हाला दिला आणि या अहवालातल्या शिफारसी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने स्वीकारल्या आणि त्याच्यावर आधारित आज कायदा करण्यात आलाय। मी राज्य मागासवर्ग आयोगाचे मनापासून आभार मानतो। त्यासोबत जवळपास 3.5 लाख शासकीय कर्मचाऱ्यांनी अविरत हे सर्वेचं काम केलं, त्या सर्वांचे मी आभार मानतो। आणि यासोबत आमच्या विरोधी पक्षाचे देखील मी आभार मानतो की सभागृहामध्ये त्यांनी या विधेयकाला पूर्ण पाठिंबा दिला आणि म्हणून एकमताने हे विधेयक पारित झालेलं आहे। मला विश्वास आहे की एकीकडे आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवलाय आणि दुसरीकडे वेगवेगळ्या मार्गातनं मराठा समाजाच्या उत्थानाकरता मग ते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा या ठिकाणी राजश्री शाहू महाराजांच्या नावाने जी संशोधन संस्था आपण सुरू केलेली आहे ती संस्था असेल किंवा इतर विविध इंटरव्हेन्शन जे आपण केलेले आहेत, यामुळे मराठा समाजातल्या तरुणाईला निश्चितपणे न्याय मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे। मला याही गोष्टीचा आनंद आहे की हे सगळं करत असताना ओबीसी समाजाला कुठेही त्या ठिकाणी अडचण होईल, त्यांचं आरक्षण कमी होईल, त्यात कुठला वाटेकरी होईल अशा प्रकारचा मार्ग आम्ही स्वीकारलेला नाही। ओबीसी समाजाला पूर्णपणे प्रोटेक्ट केलाय। त्यामुळे मला विश्वास आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वर्षानुवर्ष एकाच गावामध्ये नांदणारे आमचे ओबीसी आणि मराठा बांधव हे गुण्या गोविंदाने ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून वर्षानुवर्ष नांदत होते तसेच ते नांदतील आणि दोन्ही समूहांचा या ठिकाणी विकास होईल हा मला विश्वास आहे। आज मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे जी के नेतृत्व में हमारी सरकार ने मराठा समाज को
SEBC के तहत 10% आरक्षण देने का प्रस्ताव एक कानून के रूप में, एक बिल के रूप में दोनों सदनों में रखा था। दोनों सदनों में एक मत से यूनानिमसली इस कानून को मान्य किया है, इस बिल को मान्य किया है और इसको कानूनन अमली जामा पहनाया है। अब कानूनन मराठा समाज को 10% आरक्षण दिया जाएगा। ये देते समय कहीं पर भी OBC समाज के आरक्षण से छेड़छाड़ नहीं की गई। ये अलग से आरक्षण दिया गया है। राज्य में हमारी सरकार ने जो वादा किया था उसके अनुरूप पिछले समय जब मैं मुख्यमंत्री था और हमने मराठा समाज को आरक्षण दिया था और माननीय उच्च न्यायालय ने उस आरक्षण को वैध ठहराया था, किंतु सर्वोच्च न्यायालय ने उसमें कुछ कमियां दिखाई थी और उसको रद्द किया था। उसके बाद हम लोगों ने चीफ जस्टिस भोसले साहब की कमेटी तैयार की थी और उनको हमने ये निवेदन किया था कि ये क्या कमियां हैं और इन कमियों को कैसे पूरा किया जा सकता है, इस बारे में वे हमें मदद करें। उन्होंने उस प्रकार से एक रिपोर्ट हमको दिया। उस रिपोर्ट के आधार पर हमने टर्म्स ऑफ रेफरेंस ये बैकवर्ड क्लास कमीशन को दिया। बैकवर्ड क्लास कमीशन के लिए करीब राज्य के 3.5 लाख कर्मियों ने एक्सटेंसिव सर्वे किया। उस सर्वे के आधार पर बैकवर्ड क्लास कमीशन ने एक रिपोर्ट तैयार की, जिस रिपोर्ट में उन्होंने ये अनुशंसा की कि मराठा समाज ये सामाजिक आर्थिक रूप से पिछड़ा होने के कारण एक विशेष प्रवर्ग के रूप में इसको देखा जाए और इसको 10% आरक्षण नौकरियों में और साथ साथ शिक्षा में भी दिया जाए। उसी प्रकार का यह आरक्षण दिया गया है। मुझे बहुत खुशी है कि आज हमारे मुख्यमंत्री जी के नेतृत्व में हमारे महायुति की सरकार ने एक ऐतिहासिक फैसला आज लिया है। आप विपक्ष लगातार दोहरी भूमिका निभा रहे, सदन के भीतर एनोनिमसली पास होता है, बाहर आकर विपक्ष के लोग कहते हैं सरकार सिर्फ सामने चुनाव को ध्यान में रखकर आरक्षण दे रही है। देखिए, ये तो विपक्ष का काम ही है, पर ये बात भी लोगों ने देखी है कि जब हमने कानून लाया तो विपक्ष ने उसको पूरा समर्थन दिया है। तो इसलिए अब ऐसी दोहरी भूमिका लेने का कोई कारण नहीं है। फिर भी मैं ये बात कह दूं, चुनाव हो चाहे नहीं हो, हमने ये भूमिका 1.5 साल से रखी थी और 1.5 साल से हम लोग इसके ऊपर मेहनत कर रहे थे और उसके बाद ये नतीजा आया है। सर, मेगा भरतीमध्ये अजितदादांना अर्जंटली बाहेर जायचं होतं, ते BSc ला देखील उपस्थित नव्हते, ते अर्जंटली बाहेर गेले। मेगा भरतीमध्ये मराठा आरक्षणाचा आता समावेश केला जाईल का? मेगा भरती जी तुम्ही करत आहात त्याच्यामध्ये तर मराठा आरक्षणाला नोकऱ्या मिळतील का? उद्धव ठाकरे पण सवाल विचारत आहेत। एकदा कायदा पास झाला की आता जेवढ्या ऍडव्हर्टिजमेंट्स निघतील त्या सगळीकडे मराठा समाजाचं आरक्षण असेल। उन्होंने शक जताया कि जो आपने वादा किया है वो जमीन पर नौकरियां मिलना चाहिए लोगों को, वो देखना चाहते हैं। कौन? उद्धव ठाकरे ने कहा कि चलो अच्छी बात है, उद्धव ठाकरे जी का भी हमारे ऊपर ही भरोसा है, ये भी बहुत अच्छी बात है। उनका भरोसा ये सही है, ये हम दिखाएंगे। अभी मराठी। हाँ सर, उद्धव ठाकरे हा प्रश्न विचारताय, नोकरी पण देणार का मराठा आरक्षणातून? तुम्ही आरक्षण दिलं का नोकरी पण देणार? मला असं वाटतं की आता हे विधेयक पास झाल्यानंतर सगळ्या नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण मिळणारच आहे। त्यांच्या समोरच विधेयक पास झालेलं आहे, त्यामुळे त्यांना असा प्रश्न पडण्याचं काही कारण नाही आहे। पण मला हे माहिती आहे की त्यांचा आमच्यावरच विश्वास आहे। त्यांना माहिती आहे की मराठा समाजाला नोकऱ्या असेल, शिक्षणात असेल, सवलती जर कोणी देऊ शकेल तर ते एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वातलं सरकारच देऊ शकेल, हे त्यांना देखील माहिती आहे। लोकसभा चुनाव को ध्यान 16% आरक्षण दिलं होतं। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 16% दिलं होतं, त्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री असताना 13% दिला आणि आता परत 10%। दिवसेंदिवस मराठा समाजाची टक्केवारी कमी होते आरक्षणाची, मात्र हे भविष्यात टिकल का नाही? पहिली गोष्ट तर अशी आहे की 16% जे आरक्षण दिलं होतं
ते माननीय न्यायालयाने नाकारलं. पुन्हा आपण 16% दिलं होतं, ते न्यायालयाने 12 आणि 13% हे लॉजिकली त्यावेळी केलं होतं. परंतु आता राज्य मागासवर्ग आयोगाने सुप्रीम कोर्टाने जे काही निकष दिले त्या निकषांच्या आधारावर ज्यावेळेस पाहणी केली, त्या पाहणीतनं त्यांनी ज्या प्रकारचा रिपोर्ट दिला आहे, शेवटी आपल्याला आरक्षणाची टक्केवारी ठरवताना जो काही आपल्याकडे रिपोर्ट असतो त्याच्यामधले जे काही निरीक्षणं असतात आणि वेळोवेळी न्यायालयाने दिलेले आदेश असतात, याच्या पर्व्ह्यूमध्येच हा निर्णय आपल्याला करावा लागतो. जसं ईडब्ल्यूएसला देखील 10% आरक्षण देण्यात आलं, तसंच एसईबीसीलाही 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. कांग्रेस ने कहा था मुसलमानों को भी आरक्षण मिलना चाहिए, मराठाओं को इंसाफ दिया, मुसलमानों को भी आरक्षण दिया. नहीं, इसके ऊपर आप सवाल उद्धव ठाकरे जी को पूछिए. क्या उद्धव ठाकरे जी को ये मंजूर है कि उनकी साथी कांग्रेस कहती है कि मुसलमानों को आरक्षण दिया जाना चाहिए? ये सवाल मेरे से ज़्यादा आप उद्धव ठाकरे जी को पूछ सकते हैं. हमारा तो पहले दिन से हमारी भूमिका पक्की है. धार्मिक आधार पर आरक्षण भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने तैयार किए हुए संविधान में इसका कोई प्रावधान नहीं है. और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के संविधान की शपथ हमने खाई है, इसलिए उस संविधान से अलग कोई भी निर्णय भारतीय जनता पार्टी या महायुति की सरकार नहीं कर सकती. इसलिए सवाल उद्धव जी को और कांग्रेस को पूछिए. ड्रग्सची मोठी कारवाई झाली आहे. पुण्यामध्ये ड्रग्सची मोठी कारवाई झालेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ड्रग्स मोठ्या प्रमाणात जप्त होताना पाहायला मिळतंय. पुण्यामध्ये जवळपास 1100 कोटींचं ड्रग्स जप्त झालंय. मी पुणे पोलिसांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. एक प्रचंड मोठी कारवाई त्यांनी केली आहे आणि या कारवाईमध्ये जवळपास 1100 कोटी रुपयाचे ड्रग्स वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी शोधून काढले आहेत. एक लिंक मिळाल्यानंतर त्याचं बॅकवर्ड लिंकेज करत पोलीस गेले आणि त्यामुळे बरेच कन्साइनमेंट सापडले आहेत. ज्या ठिकाणी याचा कारखाना होता तो देखील आता जप्त झालेला आहे. आणि एवढंच नाही, आता याचे फॉरवर्ड लिंकेजेस जे आहेत ते देखील पाहणं चाललेलं आहे. असं लक्षात येत आहे की याचे काही लिंक्स दिल्लीशी देखील आहेत, काही लिंक्स इतर राज्यांशी देखील आहेत. त्यामुळे त्या फॉरवर्ड लिंकेजेस देखील आता तपासून तिथनं पण जप्ती करायची आणि तिथलेही गुन्हेगार पकडायचे. त्या राज्यांची मदत आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत आणि त्यांना देखील पकडण्यात येणार आहे. मला असं वाटतं की मी मागच्याही काळात सभागृहामध्ये सांगितलं की आम्ही ड्रग्सच्या संदर्भात 0 टॉलरन्स पॉलिसी हातामध्ये घेतलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे पोलिसांनी केलेली कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे, गंभीर देखील आहे. आणि याच्यामध्ये मी स्वतः पोलीस कमिशनर आणि त्यांच्या अधीनस्थ सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की कोणालाही याच्यामध्ये सोडायचं नाही. कुठले कुठले लिंकेजेस आहेत ते सगळे शोधून काढायचे आणि यदा कदाचित दुरान्वयाने कुठल्या पोलिसांनीही मदत केली असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्याचे सक्त आदेश मी दिलेले आहेत. मराठा समाजातर्फे आज बांग्ला के सरकार ने अरेस्ट कर लिया है. एक मिनट ये मिठाई खिला रहे हैं, मिठाई के बाद में करता हूं. क्यों क्या? महाराष्ट्र को लेकर विधानसभा के भीतर घोषणा की थी. पुणे पुलिस ने 100 करोड़ से ज्यादा की ड्रग्स सीज की है. देखिए, मैं पुणे पुलिस का बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूं. उन्होंने अलग अलग कार्रवाइयों में 1100 करोड़ रुपए के ड्रग्स को, एमडी को जब्त किया है. और ये करते समय एक लिंक मिली, उसके आधार पर बैकवर्ड लिंकेज वो ढूंढते गए और बहुत अच्छी तफ्तीश उन्होंने की, जिसके कारण एक बहुत बड़ा कंसाइनमेंट ये वो हथिया पाए हैं, उसके ऊपर छापा मार पाए, उसको जब्त कर पाए. अभी फॉरवर्ड लिंकेज के भी उन्होंने तफ्तीश शुरू की है. इसमें दिल्ली का कुछ लिंक दिखता है, अलग अलग राज्यों का लिंक दिख रहा है. वहां पर भी जाकर जब्ती करना, उन राज्यों की मदद लेकर ये पूरा जो नेटवर्क है, इस नेटवर्क को खत्म करने का काम ये सरकार की ओर से, विशेष रूप से पुणे पुलिस की ओर से किया जाएगा.